दोडामार्ग तालुक्यातील कुडासे वडाचे देवणे येथील तिलारी नदीपात्रात भली मोठी मगर मृतावस्थेत आढळली। मगरीची लांबी 9 फूट आहे। ही घटना मंगळवारी सकाळी घडली। मासेमारीसाठी तिलारी नदीपात्रात केल्या जाणाऱ्या जिलेटिन स्फोटामुळे ती मृत्यू पावल्याची शक्यता आहे। कुडासे दलित वस्ती आणि देवमाळा या वाड्यांना जोडणारा तिलारी नदीवरील छोटा पूल वडाचे देवणे येथे आहे। त्यांच्या वरच्या बाजूला ती मगर आहे। तिच्या पाठ आणि पोटावर कमरेजवळ मोठ्या जखमा आहेत। गेल्या काही दिवसात परिसरात मासेमारी करण्यासाठी येणारे अनेक जण स्थानिकांना हातीशी घेऊन जेलेटिनचा स्फोट घडवून आणत आहेत। काल परवा तर 10-20 मीटर अंतरावर त्यांच्यापैकी काहींनी 30 स्फोट घडवून आणले होते। तसेच आठवड्याभरात सुमारे 13 ते 14 स्फोट घडवून आणल्याची माहिती स्थानिक युवकांकडून देण्यात आली। क्रशर आणि कॉरीवर दगड फोडण्यासाठी जेलेटिनचा वापर केला जातो। त्यातील काही जेलेटिन स्फोटासाठी वापरले असण्याची किंवा अवैधरित्या खरेदी करून वापरण्यात येण्याची शक्यता व्यक्त करून तेथील युवा कार्यकर्ते बाबाजी देसाई यांनी त्या संबंधीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे। आज या वडाचे देवणे या ठिकाणी कुडासे गावामध्ये या वडाचे देवणे या ठिकाणी ही साधारण 9 फूट लांबीची मगर आज मृतावस्थेत भेटलेली आहे। याला ह्या साधारण तशी पण वयस्कर होऊन किंवा मेलेली असं वाटत नाही। एकंदरीत या नदीमध्ये ह्या गेल्या 8-10 दिवसाच्या कार्यकाळामध्ये सलग लगातार दगड फोडण्यासाठी वापरणारी जिलेटिनचे स्फोट इथं मासेमारीसाठी म्हणून केले जातात। याला बाहेरून येणारी लोक स्थानिकांना मदतीला घेऊन या ठिकाणी हे जिलेटिनचे स्फोट मासेमारीसाठी करतात आणि मासेमारी करतात। या मासेमारी करत असताना अशा ह्या निर्दोष अशा आणि संरक्षित प्राण्यांचा नाहक बळी घेतला जात आहे। यासाठी प्राथमिक इथं या ठिकाणी जी ग्रामपंचायत आहे त्याचप्रमाणे पोलीस पाटील आहे यांची प्राथमिक जबाबदारी आहे की अशा लोकांना वेळीच थांबवावं किंवा त्यांची तक्रार संबंधित खात्याला द्यावी। पण अशा कुठच्याही प्रकारचं कार्य हे या पोलीस पाटील किंवा ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आजपर्यंत इथं केलं गेलं नाही आणि हेच त्यांना पाठीशी घालतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे। त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे जिलेटिन या लोकांना उपलब्ध करून दिले जातात हे प्रामुख्याने दगड फोडण्यासाठी क्रशरवाल्यांना लायसनवरती दिले जातात। मग त्याची ही बाहेर विक्री किंवा बाहेर हे सप्लाय कशा होतात याची चौकशी होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याची सदोष चौकशी व्हावी जेणेकरून यामागील असलेले जे काही व्यक्ती आहेत, ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत, ज्या या नैसर्गिक आपत्तीला नष्ट करू पाहतात यांच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे मी मागणी करतो वनमंत्री त्याचप्रमाणे पोलीस खातं या सगळ्यांकडे की यांनी त्याचं निर्दोष असं म्हणजे पक्षपात न करता सर्वांची चौकशी करून या गोष्टीचा शहानिशा लावावा। कुडासे गावातून तिलारी नदी खूप लांबपर्यंत वळसा घेऊन जाते। नदीवर अनेक छोटे मोठे पूल आहेत आणि त्यात मगरींचा मोठा वावर आहे। नदीपात्रातील खडकांवर उन्हात अनेकदा त्या पहुडलेल्या दिसतात। गेल्या वर्षी अशीच एक मगर नदीपात्रात मृतावस्थेत आढळली होती। त्यानंतर सोमवारी एक मगर मृतावस्थेत आढळली। गावकऱ्यांनी तिला पाहण्यासाठी नदीवर धाव घेतला। वनविभागाला कळवण्यात आले। सिंधुदुर्गातील नदीमध्ये मासेमारीसाठी वाढलेला जेलेटिनचा विध्वंसक वापर सर्वांसाठीच घातक ठरत आहे। पोलीस आणि वनकर्मचाऱ्यांनी जेलेटिनचा बेकायदा साठा आणि वापर करण्याविरुद्ध कारवाईचा बडगा उभारण्याची गरज आहे। प्रभाकर दुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग।